मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचा स्वागत आहे प्रथमेश आव्हाणे चॅनल ब्लॉग या चॅनलमध्ये. बरं ना, हे आमचं घर, आजूबाजूची झाडा एवढी भारी वाटतात ना कधी. हे आमच्या आईन काय तर बनवून घेतलं नाही हवी आमच्या साईडला. ॲक्च्युली ह्या नातवाक बसू घर बरा पडता. मस्त एक आईन करून घेतला. आणि ह्यो माझो झेल प्रमाणे आतांगरावने बसलेत JCB डंपर घेऊन. माती भरत तकडचे आणि थेट टाकता. हे तू खे चाललंय तसा तुम्हाला मी बोलले होते नादवड्यात बैलांची शर्यत कधी बघितलं नाही उभ्या आयुष्यात, फर्स्ट टाइम बघतले. आता चाललं तकडे. तर तिकडे आता दाजीबा वगैरे योगो काका, दाजीबाच्या गाडीवर मी चाललंय. तर चला जाऊया नादवड्यात. आमच्या पण गावच्या मॅचू होत भगवती मंडळ ना, भगवती क्रिकेट स्पर्धा बरोबर. हां, मी पण तर पुढच्या शनिवारी होत येणारे मुंबईवरून येतील. पण यायला आमचा वैभवडी बाजार. तर मित्रांनो तर आम्ही लवकडे वैभवडी जरा थांबले सगळेजण. ते म्हणतो जरा नाश्ता करून जाऊया, नंतर पुढे जाऊन किती वेळ लागेल त्याचा अंदाज नाही. अरे डी विजय काय हां, जेव पण मिळत की नाही त्या मला माहीत नाही. पण आता ह्यानं कधी खाऊन जातो. तर मित्रांनो आम्ही बसलो अकडे सावली हॉटेलमध्ये. आणि आजचे स्पॉन्सर योगेश सुतार बोललो कोणी एक पैसा काढायचो नाही, मी देणार. काय आता मी ठीक आहे, हरकत नाही. एवढं हटतं तर तूच दे. हो ठीक आहे ना, चालेल, तू दे ना. बस 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 बस. तर चला मित्रांनो आता आम्ही आकडनं निघालो. पॉट भरला. दुपारी लंच होत तर काय खराब दिसत नाही, मला वाटत नाही. बघूच लागेल दुपारी काय होतं आता. त्याकडे शर्यत एकदा सुरू झाली की तुमचं काका म्हणतात की संध्याकाळ पण होईल, आवडली तर थांबू. मी काय गॅरंटी देऊ शकत दुपारच्या जेवणाची. म्हणून थोडंसं पोटा कातरा म्हणून खाऊन घेतला. ॲक्च्युली माझा पोट ऑलरेडी भरला होता, तरी पण थोडा खाऊन घेतला. आहे गाडीवर मॉप लागले ते बघा. हे बघा आकड्या शर्यत कुठं लावूया काय. या ठिकाणी भव्य दिव्यासह श्री अभिषेक चंद्रकांत वाठवे मित्र मंडळ पावशी आयोजित भव्य आणि दिव्य मैदान संपन्न होणार आहे. राज्यस्तरीयसाठी येथील 15 बक्षीस आणि जिल्हास्तरीयसाठी 5 बक्षीस असे एकूण 20 बक्षीस यांचा सुंदर असा सोहळा संपन्न होणार आहे. ठिकाणी
मॉप लोकांकडे येत येतो ना संपन्न होणार आहे सगळे श्री अभिषेक बघा सगळे हे बघा सगळे टॅम्पो घेऊन येल्याकडनं आहे बघा आजच्या वतीने आपल्याला आशीर्वादाचं निमंत्रण आहे. त्यामुळे काय सगळे बैल हां बैल 2026 रोजी आपण पावशी या ठिकाणी उपस्थित राहायचा. संध्याकाळी वा 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 मित्रांनो बघा ताकडे एक बैलगाडी काय म्हणतात एका बैलगाडी म्हणतात ना हे बघा इकडे हे तयार करतात दोन्ही बैलांची हाईट छोटी आहे पण तगडे आहेत इकडे सुधीर नकाशे यांनी इकडे तयारी चालू आहे स्वागत करायचंय. आपल्या इकडे नादवड्या गावातले म्हणजे स्थानिक आपले जे आपले गावठी ओके आपल्याकडचे हा गावठी बैल आहेत ना त्यांचे ओके त्यांचे गावठी बैल आहेत ओके हां ओके हे गावठी बैल आहेत आणि ह्यो एरिया मित्रांनो आकडे मध्ये आहे स्पर्धा आहे बघा त्या साईडला याकडे सगळे तयार आहेत एक नंबर हे पट्टा याकडेच वाटतं त्या हे खैसून खाई गेलो बघा ते बघा सरळ 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 थैसून पुढे गेला की काय म्हणतात हा हे बघा आकडे हा स्टेज हे काय प्रॅक्टिस करतात की वय रे हे प्रॅक्टिस हा हे बघा मी करून चला गावठी गडातील बैलगाडी मालक आपल्या नावाचा नाव उल्लेख या ठिकाणी घेतला जातो. आपण या ठिकाणी आपल्या नावाची चिठ्ठी उचलण्यासाठी स्टेजवर या अधिकारी डॉक्टर शिरसाट साहेब यांचे आगमन झालं. बंड्या हे योगा का तू फर्स्ट टाइम इला बघू याच्या अगोदर इलं होतं नाही फर्स्ट फर्स्ट टाइम बघतं हां कधी ना बैल याच्या अगोदर काय मी थोडक्यात बघितलं जाताना चला गावठी गड आपला या ठिकाणी पहिला लॉट जाहीर होतो. या ठिकाणी नाव आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. गावठी गड हे दाखवतात काय थोड्या वेळात या मैदानातला गावठी गडाचा थरार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. असं सुंदर मैदान संपन्न होणार. उपस्थित असणारे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पांढरेदादा गुराव उर्फ स्वप्नील गुराव त्याचबरोबर बाबासाहेब गांधी मित्रांनो हे बघा हे गावठी बैल मग यांची स्पर्धा थोडीशी वेगळी असतेली आणि खिल्लार बैलांची वेगळी असतेली गावठी बैलांची आणि गावठी बैलांची एकत्र ना खिल्लार बैल वेगळे तर नाही बघा हे पण गावठी बैलच आहेत त्यांना त्यांना रूट दाखवतात बैलांका असं मका काका बोललो माका माहीत नाही तर मित्रांनो आता जरा आहे ना आम्ही बघताव मग ॲक्च्युली बैल बघू शकत सगळ्याकडे आहे बांधलेली आहेत पाडकं छोटी छोटी पाडकं आणि जागा हा का जाऊ मका गाडी बघा मस्त गाडी आहे काय त्याच गाडी आहे ना काका बोमेले ताजी कधी काकाई गोटा टायर कसले गोटा टायर गोटा टायर मित्रांनो बघा हे टेम्पो भारी नाव मस्त आहे येडा बाजा भांबेड मैदानाचा 2 व्हीलरचा मानकरी अरे वा छान आहे येडा बाजा नाव क्लास मित्रांनो मॉप एक एक असली बैलच नाही बघा काय बैल आहेत एक नंबर हे बघा हे बघा जबरदस्त मोठं पहिला तुझ्या काय ह्या काय रे लावतो त्यांच्या पाठीवर गुलाचा ह्या टप्पो काय ते टिप्पो लावतो शोसाठी थोडंसं आहे ना जरा थोडंसं कसं त्यांचं हे आहे ना हां प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत आहे काय तो हे जे असतो त्याचे मालक हां मालकांची थोडीशी आपली त्यांच्या पद्धतीने लावतात ते ओके त्यांना आकर्षक थोडंसं दिसण्यासाठी थोडंसं आकर्षक दिसायला पाहिजे ह्यात भो आणि वेगळं काहीतरी दिसायला पाहिजे हा ना त्या उद्देशाने बघ कसलो हा भो हां जास्त जे अंगण असतात ना हां ते तेवढं नाही का शक्य होतं होय ना थंड करतात त्या बैला मित्रांनो स्पर्धा काय साधी स्पर्धा नसता म्हणा किती काळजी बघा घेतात वा मित्रांनो बघा हे बैल बघा त्याची शिंगा भारी आहे बघा ना एक नंबर से ते नंदी बैल टाईप असं ना हां हां
कसं वाटतं बघा, मस्तच ना. अरे बापरे, हाईट बघा काय ती. हे बघ हाईट बघ. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. काय बैल बघा बापरे माझ्या. हे योगा का तुका बघता बघ तू. गेलं बघ. ही जागा बैलांच्या धावण्याची. योगेश जटाल, आपल्या मुद्रस, रविराज वारीक, मयुरेश पाटणकर यांनी झेंड्याजवळ जायचं आहे. 1:15 आणि अजून तरी काय शर्यत सुरू नाही झाली आहे. आता ते सांगतात केव्हापासून की या लवकर टायमिंगचा काय विलंब होतोय. आता काय उद्योजक किती वेळ लागतो अजून. सोहम काटे, साईडला श्री सिद्धेश्वर प्रसादी प्रसन्न तळवणे. तर मित्रांनो, आता ह्यांच्याकडे ना टाईम कीपर ठेवलेलो हा. मला वाटतं एकेका पळवतात आणि टायमिंग चेक करतात की किती वेळामध्ये त्या शेवटच्या पॉईंटला पोचलो. आता एक पहिला जर ह्या गेला, पहिली बैलगाडी गेली ती परत येतं. ओके हां, ती फिरवून येते बघा. आता ती परत येतो दाखवतो तुमका मित्रांनो. हे बघा जे आता गेली ना हीच परत येत आहे बघा. ती पळवतं बघा. सांभाळ व्हा आणि अंगात वगैरे यायचो. गेली बाहेर गेली. गाडी बाद झालेली आहे. बाद झाली महालक्ष्मी प्रसन्न मुलाने राजापूर. गाडी बाद. तर मित्रांनो, तर ही गाडी बाद केल्याने कारण काय ना हायचो झेंडा तोडल्यानं म्हणजे डायरेक्ट बाहेर गेलो. आता आलेली गाडीची टायमिंग आहे 2 मिनिटं 8 सेकंद 62 मिलीसेकंद. 2 मिनिटं 8 सेकंद 62 सेकंद 8 सेकंद 62 मिलीसेकंद. बाहेर गेली. बाहेर सुटली. स्वयंभू गागेश्वर राजवडे मालवण. मित्रांनो, ह्यो भारी पळालो. सनसनी पळालो. हे साईडला वर आहे. सुंदर अशा पद्धतीने गाडी गेलेली आहे. 23 नंबर. मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती, कोणाला ट्रॅकच्या मध्ये यायला द्यायचं नाहीये. तर मित्रांनो, जर आता येऊन बसला साईडला कडे कंटा येलो. पाणी पण नाही, पाणी जर कमी वाटला. काही जण लय लेट करतात. असं हे बघते गावठीच बैल आहेत, त्यांची जोडी पळतात. अजून खिलारी बैल बाकी होतं. त्यांना किती वेळ लागत काय माहिती. आपली बॉटल आहे. माका लागली भूक. आपली बॉटल त्यांचा पोट भरलेला. सन्माननीय महादेव तुकाराम पावसकर यांच्याकडून या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. यांच्याकडून प्रत्येक बैलगाडी मालकासाठी 1000 रुपयाची प्रत्येक सहभागी बैलगाडी मालकासाठी या ठिकाणी बैलगाडा शौकीन आणि दिलदार मनाचा राजा माणूस तर मित्रांनो, आता भरपूर ऊन झाला आकडे. लिटरली आता थकू झाला. थोडा लिंबू सरबत प्याला आणि तुला खाल्लं आईस्क्रीम खाल्लो आम्ही. मी आला नाही आईस्क्रीम खाल्ल्या. माका नंतर ॲडव्हान्स दिला ना, आईस्क्रीम खायची नसता. लिंबू सरबत प्यायचा असता. काय रे बाबा, सगळे बसले दाजे वगैरेकडे सगळेजण. अजून आता काय गावठी बैल जे जोडे होत ना भरपूर होत. 60-70 असं बोल ना. 60-70 कधी होतं काय माहीत. त्याच्यापैकी आता आमच्याकडे 2 हत बैल ते पळवूचे आहेत अजून. ते लास्टच्या फेरीत पळवणार. खायचे 2 बैल. आता मेन म्हणजे तर बाकी अजून खिलारी बैल जे हत ते बघा आता काय करत. पण मग आता राहून मिळता
इच्छा तर हा पण आता डोक्यात दुखू लागला उन्हामुळे, सवय नाही ना त्यामुळे. मित्रांनो आता जे गावठी बैल होते ना त्यांची शर्यत संपली, अशी बऱ्याच लोकांची झाली, सगळीकडे बसली आहेत सावलीमध्ये. मित्रांनो आता मोठ्या बैलांची शर्यत सुरू होता आणि ह्या थोडा रिस्क आहे, थोडा लांबच राहू का उभा आणि काळजी पण घेऊ का. मैदान सोडून उभं राहायचं आहे. हे गावठी बैल नाही. आपण बैलाला पळवण्यासाठी बनवलेला आहे, तुम्हाला माणसांसाठी नाही. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, कोणीही राज्यामध्ये बोलायचं नाही. मैदान सोडून बाजूला उभे राहा. गाडी परत येत आहे. गाड्या या ठिकाणी झुकून तयार ठेवायच्या. वेळ झालेला आहे. गाडा मालकांना विनंती आहे. गाडी पळालेली आहे राजू शिंदे यांची गाडी. उजवीला पळतोय सरदार आणि डावीला पळतोय रामाशेठ. अनेक मैदानाचा गुलालाचा मानकरी झाला. परवाच मैदान झालं मलकापूरला, त्या गोल मैदानाचा देखील गुलालाचा मानकरी झाला आणि आज दाखल झाला नादवड्याच्या भूमीमध्ये. काय होणार सगळ्यांच्या नजरा लागल्या गाडीवरची. असा सुंदर जोड पळतोय. मित्रांनो हे बघा आता आम्ही इकडे पाठी लाव की जे बैल ह्यांना वळतत नाही बघा, हे आहे ना ह्याकडनं येतात, हे आहे ना असे वळतात. तिकडे जाऊ. हे आमचे शिर्के बुवा, प्रसाद, रावराणे, दादूसाहेब आणि हो कोण रे आपल्याकडं जा आवा बरं घेत होती. आता हाकडनं हे वळवतले बघा. मग आता मेन बघूचा कशी हाकडनं वळवतात ते, आले इंटरेस्टिंग का. बापरे एक नंबर, एक नंबर. शर्यत बघली, शर्यत पण बघू गेला. जपत नाही म्हणून थोडा वेळ बसायचा. थोडा वेळ नाही, लय वेळ बसला नाही तर आता तुझ्या दिसता मोबाईल आहे तर आता बसले. होय होय मग दिसता काय मग ना मित्रांनो इकडे बसली ती आता उभं आहे. बरोबर टाइम झालो. 8 तास उभं आहे. मी आणि योगा शर्यत भारी आहे. शरीर भारी आहे. शर्यत भारी आहे. मस्त मजा आली. ॲक्च्युली ऊन लय आहे, काकांना जमत नाही. एक एक बैल देखणे किती काय आणि मस्त टर्न बिन मस्त सॉलिड करतात. लय भारी लय भारी. पण आमचं पॉट बीट भरून येईल तसं काय हे नाही. पाणी अरे सलसल गेलो रे. सगळा स्टॉक आहे आमच्याकडे. पाण्याचा स्टॉक आहे, पाण्याचा स्टॉक आहे. आमचे मित्र पण इथे बसलेले आहेत, ते आमची आणखी सेवा करत आहेत. एक नंबर. जेवून येऊ खावा होता तुझ्या माझ्या वाट लागली. कोणामुळे? तुझ्यामुळे. काल बोललो सकाळी 10 वाजता बोललो हो. आता माझ्याकडे व्हिडिओ करस तू. आता सकाळी 10 वाजता बोललो, माझ्या सुरू झाली 12:30 1-1:30च्या नंतर. पण तू काय एवढं आता तुका समजला ना की खाद कशी असतात ती. चल चल चल. आज बाहेर गेलो बाहेर गेलो तो. अरे खाली गेलो, येत थांबवा.
वाचलो. बैलांची हालत लय होती त्याच्यामध्ये. काय या तुझ्याकडे बरं भार येलो आणि आउट ऑफ काउंटर गेलो. डायरेक्ट बाहेरच गेलो. काय रे गाडी आघाडीला तिकडे वळले तर ते सरळ येतात आणि पळालो. काका घाबरलो. राजू का तू सांभाळ फक्त माझा काय ना माझं लक्ष जातं तिकडे जा. ह्याच्याकडे बक्षी. हा हा तर ह्याच्याकडे तिकडे. नाही रे बाबा कसं खाली गेलो. काय स्पीड होती रे शे. मस्त स्पीड होती रे. मित्रांनो आता हे जो गेलो नाही हो सोन्या म्हणून ते भारी होतो. येताना भारी येईल ॲक्च्युली. त्या टर्निंगला थोडीशी वाट लागतात आणि जे परफेक्ट टर्न घेतात ना तेच प्रॉपर जातात पुढे आणि थोड्या मोमेंटला इशू होतात. हे मस्त येईल होतो सोन्या म्हणून सनसनीत. सोन्या म्हणजे बैलाचं नाव सोन्या. चला गाड्या झुपाय घ्या. वेळ कमी लक्षात घ्या. काही पण कधी पण घडू शकतंय त्यामुळे आपण जो जीता वही सिकंदर है. बेळगावीचे शर्यत क्षेत्र हितांनी शर्यत क्षेत्रात आपलं नाव केलं असा मंगेश मुद्रस उंबरडेकरांचा घरचा साज मैदानात आला. उजवीला बिंजोडचा बेटा आजोबाचा सुंदर आणि डावीला वेगाचा बादशाह नखऱ्या. कमी पल्ल्याच्या रानाचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणारा असा डावीचा नखऱ्या मैदानात आला. सेकंड क्षेत्रात नाव केलं. त्यानंतर तीन फेऱ्याला नाव केलं आणि आता हातात परत असा साथ पडतोय मंगेश मुद्रस उंबरडेकरांचा. तर मित्रांनो आता आम्ही याकडं निघालो. अजून ऑलमोस्ट 40 जोडी आहेत. 30 झाले हो. अजून 40 जवळजवळ 70 आम्ही सगळे चाललो घराकडे. आता आम्ही चाललो आमच्या घरी आता. ॲक्च्युली माझा तर डोकं दुखतं ॲक्च्युली एका साईडने पूर्ण. उन्हाची सवय नाही ना तर जाम झाला एकदम आणि बॅटरी पण 7% येईल. आम्ही फार मुश्किल होत. थोडी कंटिन्यू शूटिंग पण करता येणार नाही आणि डोका पण जाम झाला. चला भेटूया. आणि आमचे हे काय म्हणतं बा बरं ना अगा भालचंद्र रावराणे बरं ना ताई बरा काय म्हणतं. मित्रांनो आता रात्रीचे वाजले 10:30 आणि मी जो येईल त्याकडनं शर्यतीवरनं लिटरली डोका जाम झाला होता. कारण का कंटिन्यू उन्हामध्ये ना आणि एकदम भूक भयंकर लागली होती. त्यामुळे इल्याला थोडंसं पडलं आहे. नंतर भरपूर जेवले परत आराम केले आणि एकदम झाला ॲक्च्युली मग भिरभिर एकदम कसाला झाला. नंतर मग रसिका वर येला तापण गेला कणकवलीक आणि बाबू गेलो होतो तर ते पण सगळे येले आणि नंतर जरा ह्याचा बोलत बसला आहे आणि आता जेवण झाला म्हटलं जरा बाहेर बसूया. आणि हे होतं माझं आजचा दिवस. आयुष्यात फर्स्ट टाईम मी शर्यती बघितले बैलगाडीचो. तुम्ही बघितला असाल तर नक्की कमेंट करून सांगा. माका अतिशय अनुभव भारी वाटलो तो. मी ह्या एक्सपेक्ट करत होते की
शर्यत म्हणजे दोघंजण तिघंजण असे असं ना एकाच वेळी धावतात आणि पहिलं कोण येतं असा माका वाटला होता. पण नंतर कळला की त्याकडे टाईम हे बघतात किती वेळात कोणती गाडी लवकर धावून आली, अशी रिटर्न जाऊन परत आली. सो टायमिंगवर सगळी ती चालू होता शर्यत वगैरे. पण भारी वाटला, अनुभव तो भारी होतो. त्यांचे मालक जे आहेत त्यांना कसं सांभाळतात आणि त्यांना किती खायला देत असतील, त्यांची किती काळजी घेत असतील. काही लोक तर फक्त शर्यतीसाठीच बैल जे आहेत ते पण वापरत असतील. मे बी शेती प्लस दोन्ही होत असतील, माहीत नाही एक्झॅक्टली. पण खरंच कौतुक आहे. आणि ते एक बैल एवढे बघितले भारी भयंकर जबरदस्त होते. आनंद आला मला तर बाबा, खूप आनंद आला. तुमका ह्यो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा, आवर्जून कमेंट करा. तुम्ही बघितला असाल, तुमका ह्या गोष्टी आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा तुमका ह्यो व्हिडिओ कसं वाटलो जो मी केला आहे तो. आणि नादवडे गावचे असेल तरी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा न विसरता. आणि जर तुमका व्हिडिओ आवडली, तुमका वाटतं की बाकीच्यांनी पण बघितलं पाहिजे व्हिडिओ, तर नक्की पुढे शेअर करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खुश राहा, आनंदी राहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट हेल्दी राहा. काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.